नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या हक्काचे विश्वसनीय मराठी माहिती चॅनल शासन मराठीवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जी माहिती पाहणार आहोत ती अशा विद्यार्थी मित्रांसाठी आहे किंवा अशा लोकांसाठी आहे ज्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची व बिकट परिस्थिती असल्यामुळे त्यांना 10वी किंवा 12वीच्या परीक्षा देता आल्या नाहीत। तर अशा विद्यार्थी मित्रांसाठी महाराष्ट्र शासनाने 17 नंबर फॉर्म भरून परीक्षेस बसण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यामार्फत 10वी आणि 12वी 17 नंबर फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरण्यास सुरू करण्यात आलेले आहे। 17 नंबर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 आहे। पाहणार आहोत सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। अशाच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत येत राहील। तुम्ही पाहू शकता मित्रांनो, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 10वी व खाजगी विद्यार्थी फॉर्म नंबर 17 नाव नोंदणी थेट अर्ज योजना। पुढे पहा प्रस्तावना। प्रतिकूल परिस्थितीमुळे नियमित शाळेतून इयत्ता 10वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करू न शकणाऱ्या मुलामुलींची संख्या राज्यात लक्षणीय आहे। काही मुली प्राथमिक स्तरावर तर काही उच्च प्राथमिक स्तरावर शाळा सोडून जातात। शिक्षणाची तीव्र इच्छा असून देखील आर्थिक, सामाजिक व अन्य संयुक्तिक कारणामुळे ही मुली माध्यमिक शिक्षणाचा टप्पा पूर्ण करू शकत नाही। अर्धवट शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण तुलनेने बरेच जास्त असते। परिसरात माध्यमिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध नसणे, हालाखीची आर्थिक परिस्थिती, त्यामुळे करावी लागणारी मोलमजुरी, पालकांचे स्थलांतर व सामाजिक रूढींची बंधने या सर्वसाधारण कारणांमुळे बरेच मुली शिक्षणापासून वंचित राहतात। परिणामतः त्यांची शारीरिक, मानसिक व बौद्धिक वाढ अपेक्षेप्रमाणे होत नाही। शिक्षण प्रवाहाच्या बाहेर राहिलेल्या परंतु किमान इयत्ता 5वी उत्तीर्ण असलेल्या मुलामुलींना माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस बसून शिक्षणाच्या प्रवाहात परत येण्याची संधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी उपलब्ध करून देऊन एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे। काही कारणांमुळे शिक्षण प्रवाहाच्या बाहेर राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी सदरची खाजगी विद्यार्थी फॉर्म नंबर 17 ही योजना मंडळाने सुरू केलेली आहे। आता इथे पुढे महत्त्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित माहिती समजून घ्या। महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत इयत्ता 5वी किंवा इयत्ता 8वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना इयत्ता 10वीसाठी खाजगी विद्यार्थी 17 नंबर म्हणून नाव नोंदणी करते। पुढे पहा विद्यार्थी मित्रांनो, या 17 नंबर फॉर्मसाठी काय पात्रता लागणार आहे व्यवस्थित माहिती आपल्याला पुढील प्रमाणे दिलेली आहे। क्रमांक 1 मध्ये पहा, किमान इयत्ता 5वी परीक्षा मान्यताप्राप्त शाळेतून उत्तीर्ण झालेल्या व दिनांक 31 जुलै रोजी किमान वयाची 14 वर्षे पूर्ण करणारी कोणतीही व्यक्ती खाजगी विद्यार्थी म्हणून नाव नोंदणी करण्यास पात्र राहील। पहा मित्रांनो, 10वीची परीक्षा देण्यासाठी तुम्हाला इयत्ता 5वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व वयाची 14 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे। पुढे क्रमांक 2 मध्ये पहा, नियमितपणे शाळेत जाऊन परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्याप्रमाणेच विषय योजना असलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस बसण्याची संधी, त्यामुळे परीक्षेच्या दर्जामध्ये व पद्धतीमध्ये बदल नाही। जे 10वीचे रेग्युलर विद्यार्थी आहेत, जे नियमितपणे शाळेत जातात, त्याप्रमाणेच तुम्हाला विषय असणार आहेत व तीच परीक्षा पद्धत सुद्धा सेम असणार आहे। तुम्हाला इयत्ता 10वीच्या परीक्षेस बसण्यासाठी तुम्हाला किमान वयाची 14 वर्षे पूर्ण आवश्यक आहे व किमान 5वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि इयत्ता 12वीची परीक्षा देण्यासाठी तुम्हाला किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। तर व्यवस्थित माहिती समजून घ्या मित्रांनो। अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत तुम्हाला समजेल अशी माहिती देण्याचा प्रयत्न आपण करत असतो। पुढे पहा मित्रांनो, अतिशय महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना आपल्याला देण्यात आलेल्या आहेत। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, विषय खाजगी विद्यार्थी प्रायव्हेट कॅन्डिडेट नाव नोंदणी अर्जाबाबत सूचना। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालांत इयत्ता 10वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी परीक्षेसाठी
विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नंबर 17 भरून परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। इयत्ता 10वी व इयत्ता 12वी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांकरिता सर्व शाळा कनिष्ठ महाविद्यालय मंडळाच्या अटी शर्तीनुसार नावनोंदणी करण्याकरता उपलब्ध आहेत। या संदर्भातील सर्व माहिती व मार्गदर्शक पुस्तिका मंडळाच्या ऑफिशियल वेबसाईटवर किंवा या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तसेच अधिक माहितीसाठी सर्व विद्यार्थी शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या कार्यकक्षेतील विभागीय मंडळाशी संपर्क साधावा। फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शाळांचं प्रमाणपत्र इयत्ता 10वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज फॉर्म नंबर 17 अतिविलंब शुल्कासह ऑनलाईन स्वीकारण्याच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत। पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला खालीलप्रमाणे तारखा दिलेल्या आहेत। अतिविलंब शुल्कासह निर्धारित मुदत, तपशील खाजगी विद्यार्थी इयत्ता 10वी व इयत्ता 12वी अतिविलंब शुल्क प्रति विद्यार्थी प्रतिदिन ₹20 आहे व अतिविलंब शुल्कासह नावनोंदणी अर्ज ऑनलाईन स्वीकारण्याच्या तारखा दिलेल्या आहेत। आपल्याला शनिवार दिनांक 1/11/2025 ते बुधवार दिनांक 31/12/2025 ही शेवटची तारीख असणार आहे। शेवटची तारीख मित्रांनो लक्षात ठेवा, बुधवार दिनांक 31/12/2025। पुढे पाहूयात क्रमांक 2 मध्ये खाजगी विद्यार्थ्यांनी इयत्ता 10वी व इयत्ता 12वीसाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत। त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही, याची नोंद घ्यावी। मित्रांनो, परीक्षेसाठी 17 नंबर फॉर्म ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत, कोणीही ऑफलाईन अर्ज करू नयेत। क्रमांक 3 मध्ये पहा, विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आपल्याला ऑफिशियल वेबसाईट पुढील प्रमाणे दिलेली आहे। या संकेतस्थळाचा वापर करावा। अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, त्या वाचून अर्ज भरण्यास सुरुवात करावी। या संदर्भात अधिक माहितीसाठी शाळा कनिष्ठ महाविद्यालय विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा। पुढे पहा मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती आपल्याला दिलेली आहे। 10वीच्या परीक्षेसाठी बसण्यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत। क्रमांक 4 मध्ये पहा, शाळा सोडल्याचा दाखला, त्यानंतर तुमचा आधार कार्ड आणि तिसरं म्हणजे तुमचा स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो। ऑनलाईन अर्ज भरताना सदर कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावयाची आहेत। क्रमांक 5 मध्ये पहा, महत्त्वाची सूचना आहे, पात्र इलिजिबल विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येणार आहे, याची नोंद घ्यावी। तसेच पात्र विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे मंडळाने विहित केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे व आवेदनपत्रे भरल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांनी छाननीसाठी दिलेली मूळ कागदपत्रे संबंधित माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयाकडून परत घेऊन जाण्याची दक्षता घ्यावी। तर अशा प्रकारे मित्रांनो, ही महत्त्वाची माहिती आपण 10वी आणि 12वीच्या परीक्षेसंबंधी 17 नंबर फॉर्म संबंधी पाहिलेली आहे। जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि ही व्हिडिओ त्या लोकांपर्यंत नक्की शेअर करा ज्या लोकांना आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे 10वी व 12वीची परीक्षा देता आली नाही। चला तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात। लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।